मागील 4 वर्षे प्रशासकीय काळात सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन झाले असून आगामी काळात लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील दुरावा कमी करण्यासाठी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी कुंभमेळा समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या काही दिवसांपासून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमध्ये काम करणारे ठेकेदार, नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात मोठी दुफळी निर्माण झाली असून अनेक लोकप्रतिनिधींच्या मनात कामांविषयी शंका कुशंका येऊ लागल्या आहेत. या शंकांचं निराकरण करण्यासाठी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी पारदर्शक काम करण्याच्या उद्देशाने समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा महासभेत केली आहे. ही समन्वय समिती कशा प्रकारे काम करणार, या समितीत कोणकोणाचा समावेश असणार, याची अधिक माहिती महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी दिली आहे. जी कुंभमेळा प्राधिकरण समन्वय समिती आहे याची खरं गरज का आहे तर 4 वर्ष प्रशासकीय काळ होता आणि कुंभमेळ्याचं प्लॅनिंग हे प्रशासकीय काळात झालं आहे. जे प्लॅन्स ऑलरेडी ठरले, जे पास झाले राज्य शासनाकडनं आणि ॲडमिनिस्ट्रेशनकडनं, ते पुन्हा आम्ही रिप्लॅन नाही करू शकत आहे. आत्ता जे काही प्लॅन झाले त्यावर खरं आम्हाला काम करायचं आहे. आता सजेशनची स्टेज नाही आहे तर इम्प्लिमेंटेशनची स्टेज आहे, कारण कार्यकाळ 1 वर्षाचाच राहिला आहे. तर यामध्ये लोकप्रतिनिधी, ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन आणि नागरिकांमध्ये एक समन्वय राहायला पाहिजे, कारण कुंभमेळा ही नाशिकची शान आहे. आपण बघितलं तर हा कुंभपर्व हा आपल्या धर्मजागरणासाठी आणि संस्कृतीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. हे होत असताना यात अनेक अनुभवी नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक आहे, अनुभवी नागरिक आहे, कारण आपला जो कुंभ आहे तो आगळा वेगळा आहे. हा पावसाळ्यात होणारा आहे. त्यामुळे पावसाळ्यात ज्या विविध घटना घडू शकतात यामध्ये अनुभवाची खूप गरज असते, कारण उद्या जर प्रशासकीय सेवेतले बाहेरचे अधिकारी असतील त्यांना ती गोष्ट माहिती नाही आहे की हे नेहमीच्या प्लॅनिंगप्रमाणे करायचं आहे. तर हा समन्वय खूप गरजेचा आहे आणि म्हणूनच खरं अनुभवी नागरिक ज्यांना आधीचे कुंभ माहिती आहे, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या समितीचा भाग असतील आणि नक्कीच आपले असणारे साधू संत आणि आखाड्याचे जे प्रमुख असतील ते देखील याच्यात सहभागी होऊ शकतात. अजून याची जी पूर्ण लिस्ट आहे ती ठरलेली नाही आहे. ती वरिष्ठांच्या चर्चेनुसार आम्ही ती जाहीर करू.